नमस्कार मित्रांनो, नवीन वर्ष, नवीन दिवस, दिवसाची नवीन सुरुवात करीत असताना मी गणेश जाधव एक वास्तववादी चित्र कवितेच्या माध्यमातून आज आपल्या समोर घेऊन येत आहे. कविता अशी आहे: सामान्यांसाठीच का नेहमी नियम धाब्यावर बसवले जातात? सामान्यांसाठीच का नेहमी नियम धाब्यावर बसवले जातात? शाळा बंद आणि बार चालू म्हणजेच यांना क्लासपेक्षा ग्लास महत्वाचे वाटतात. पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपीस ठेवून हुशार व्हावंसं वाटतं. पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपीस ठेवून हुशार व्हावंसं वाटतं. नवीन कोऱ्या पुस्तकाचं सुगंध घेऊन स्वतःला लहान लहान आणि कायम लहानच ठेवावंसं वाटतं. राहिली नाही पाटी आणि नाही राहिली आता पेन्सिल. राहिली नाही पाटी आणि नाही राहिली आता पेन्सिल. ऑफलाईन शाळेवरून आता कायम ऑनलाईन शाळेशी जुळवून घेशील. दप्तर नाही, ओझं नाही, नाही बेंच न फळा. दप्तर नाही, ओझं नाही, नाही बेंच न फळा. स्क्रीन मागच्या रित्या बाकात शिक्षणावरच आली आता उकळा. संपू दे हे सारं एकदा, माऊस ठेवून घेऊ खडू. संपू दे हे सारं एकदा, माऊस ठेवून घेऊ खडू. शाळेसारखीच शाळा घडवून पुन्हा शिस्तप्रिय विद्यार्थी घडवू. म्हणूनच म्हणतो, अहो सामान्यांसाठीच का नेहमी नियम धाब्यावर बसवले जातात? शाळा बंद आणि बार चालू म्हणजेच यांना क्लासपेक्षा ग्लास महत्वाचे वाटतात. तासनतास चालणारे लेक्चर आता बोर होऊ लागले. तासनतास चालणारे लेक्चर आता बोर होऊ लागले आहेत. नव्या सिलेबसचा हात सोडून आता मुलंही विसरायला लागले. मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीन समोर होतोय सारा धिंगाणा. मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीन समोर होतोय सारा धिंगाणा. मित्र नको, नक्षत्र नको, नको त्या शाळेचा खजाना. अहो खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहान लहानच होत गेलो. अहो खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहान लहानच होत गेलो. विद्येच्या या मंदिरात एक मशीन होऊनच राहिलो. मदिरा झाली आता लोकांच्या गळ्यातला ताईत. मदिरा झाली आता लोकांच्या गळ्यातला ताईत. शाळांची हवा झाली कायमचीच फुल टाईट. अहो विद्येची देवता केवळ कटपुतली म्हणून राहिली आहे. अहो विद्येची देवता केवळ कटपुतली म्हणून राहिली आहे. म्हणूनच काय त्यावर समाजकंटकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. म्हणूनच म्हणतो, अहो सामान्यांसाठीच का नेहमी नियम धाब्यावर बसवले जातात? शाळा बंद आणि बार चालू म्हणजेच यांना क्लासपेक्षा ग्लास महत्वाचे वाटतात. नाही दंगा, नाही मस्ती, तासनतास स्क्रीन समोर झाले बसण्याची सक्ती. नाही दंगा, नाही मस्ती, तासनतास स्क्रीन समोर झाले बसण्याची सक्ती. खडूच्या या फळ्यासाठी पुन्हा आसुसलेलाच फळा. खडूच्या या फळ्यासाठी पुन्हा आसुसलेलाच फळा. शिक्षणाशिवाय अधुरा होऊन बसलाय आता शिक्षकांचाच गळा. अहो डोळ्यांपुढे हवीत ओ पोरं, काय करायचंय तंत्रज्ञान. अहो डोळ्यांपुढे हवीत ओ पोरं, काय करायचंय तंत्रज्ञान. नको व्हिडिओ, नको ती टेस्ट. नको व्हिडिओ, नको ती टेस्ट. सर तुमच्या पुढ्यात बसून मिळतंय एक नंबरी शिक्षण बेस्ट. शिक्षक आणि मुलांमध्ये स्क्रीन आडवी येते. शिक्षक आणि मुलांमध्ये स्क्रीन आडवी येते. अहो जनरेशन गॅप मधली दुरी आता निर्माण होते. खरंच सांगतो सर, खरंच सांगतो सर, या ऑनलाईन शाळेमध्ये घुसमट माझी होते. खरंच सांगतो सर, या ऑनलाईन शाळेमध्ये घुसमट माझी होते. कारण ऑफलाईन शाळेची मजा इथे ऑनलाईन शाळेमध्ये कधीच नाही येते. म्हणूनच म्हणतो, अहो सामान्यांसाठीच का नेहमी नियम धाब्यावर बसवले जातात? शाळा बंद आणि बार चालू म्हणजेच यांना क्लासपेक्षा ग्लास महत्वाचे वाटतात. शिक्षक येत आहेत ऑनलाईन. शिक्षक येत आहेत ऑनलाईन पण तेही वरवर भेटल्यासारखेच वाटतात. शिक्षक येतात ऑनलाईन पण तेही वरवर भेटल्यासारखेच वाटतात. ते देखील आपापल्या घरात वेळ काढू दिसतायत. गुरु शिष्याची नाळच जुळून येत नाहीये बघ. गुरु शिष्याची नाळच जुळून येत नाहीये. इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे सगळीच गोची होते. शंका कुशंका म्यूट होण्याचा आकडा वाढतोय सारा. शंका कुशंका म्यूट होण्याचा आकडा वाढतोय सारा. शिक्षणाशिवाय तरणोपायच नाही, हाच मूलमंत्र कायम करा. अहो वर्षानुवर्ष पुढे जात चालले आहेत, पूर्ण बघितले नाहीयेत नीट वर्ग. अहो वर्षानुवर्ष पुढे जात चालले आहेत, पूर्ण बघितले नाहीयेत नीट वर्ग. ऑफलाईन असो वा ऑनलाईन असो, शाळा हीच आमच्यासाठी स्वर्ग. ऑफलाईन असो वा ऑनलाईन असो, शाळा हीच आमच्यासाठी स्वर्ग. म्हणूनच म्हणतो, अहो सामान्यांसाठीच का नेहमी नियम धाब्यावर बसवले जातात?
शाळा बंद आणि बार चालू म्हणजेच यांना क्लासपेक्षा ग्लास महत्वाचे वाटतात. शाळा बंद आणि बार चालू म्हणजेच यांना क्लासपेक्षा ग्लास महत्वाचे वाटतात. धन्यवाद.